नमस्कार, मी गुरुदत्त शहाणे. आजच्या आपल्या या नवदुर्गाच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहे अर्चना बलंग रायतीकर. अर्चना, नमस्कार. तुमच्याबद्दल थोडस आम्हाला सांगा, आमच्या प्रेक्षकांना, की अर्चना बाय द वे डायटिशियन आहेत, त्यांचा स्वतःचा एक रिसॉर्ट पण आहे आणि त्या बऱ्याचशा सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये पण इन्व्हॉल्ड आहेत. त्या उत्तम लेखिका आहेत. त्यांचे पुण्यातल्या बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या इंटरनॅशनल फोरमवर त्यांचे आर्टिकल्स प्रसिद्ध झालेले आहेत. तर अर्चना, पहिली गोष्ट म्हणजे खूप सारं कौतुक केल्याबद्दल खूप खूप आभार आणि इथे बोलवल्याबद्दल मला फार छान वाटतंय तुमच्याशी बोलून. सो आपल्याबद्दल कोणीतरी विचारतंय आणि एवढी छान माहिती देते. सो इट इज अ व्हेरी ऑनर टू मी. सो येस, आय एम अ डायटिशियन, आय एम अ प्राऊड डायटिशियन. गेले 33 वर्ष मी ह्या क्षेत्रामध्ये काम करते आहे आणि माझा थोडासा प्रवास सांगायचा म्हटलं तर मी मुंबईची आहे. आता पुण्यात आहे, पण मुंबईची आहे. आणि आता कोणी मला विचारलं तर मी सांगते मी दोन्हीकडची आहे. पडत नाही, मी सांगते मी दोन्हीकडची आहे. आणि माझ्याकडे आतापर्यंत आलेल्या लोकांमध्ये तर 60-70% लोक मुंबई पुणे, पुणे मुंबई असेच. आय थिंक नाव इट हॅज बिकम व्हेरी ऍडजस्टमेंट सिटी, चोळे पाऊस म्हणायला हरकत नाही. सो माझं जे बालपण आहे ते मुंबईला गेलं. माझे वडिलांचा बिझनेस होता पेस्ट कंट्रोलचा आणि त्यामुळे लहानपणापासून त्या बिझनेसच्या वातावरणामध्ये मी वाढले. माझी आईच मला शाळेत शिक्षिका होती. जिकडे मी शिकले तिथे आई सायन्सची टीचर होती. वडिला ते नोकरी करायचे आणि नंतर मग जेव्हा ते बाळासाहेब ठाकरेंचं त्या काळामध्ये चालायचं की तरुणांनी नोकरी सोडा आणि उद्योगाकडे वळा. सो त्याच्यात ते प्रेरित झाली. मग त्यांनी उद्योग सुरू केला पेस्ट कंट्रोलचा. त्या वातावरणात मी मोठी झाली. माझं BSc झालं न्यूट्रिशन मध्ये आणि त्याच्यानंतर मी PG डिप्लोमा दादरला केटरिंग कॉलेज म्हणून आहे म्हणजे डायबिटिक्स मध्ये की PG डिप्लोमा केला. त्याच्यानंतर मी बरंच काही काही शिकले. पण पुढे हा डिप्लोमा झाल्यानंतर मी मालाड तळवळकर मध्ये जॉब करत होते 1 वर्षासाठी. तिथे वेट लॉस. मग थोडं सॅच्युरेशन आलं की ह्याच्यात अजून काही तरी शिकलं पाहिजे. मग मला सुश्रुषा हॉस्पिटल दादर, जे वन ऑफ द ओनली कॉपरेटिव्ह हॉस्पिटल आहे एशियामधलं, तिथे संधी मिळाली काम करायची आणि तिथे 12 वर्ष मी जॉब केला. आणि सुरुवातीला असिस्टंट डायटिशियन आणि मग सिनियर डायटिशियन म्हणून. आणि ते करत असतानाच मला संधी मिळाली फिट्सच्या मुलांवर किटोजेनिक आहारवर काम करायचे. सो अशा पद्धतीने ही माझी मुंबईची जर्नी आहे. अजून पुढे पण आहे. तर येस, डायटिशियन अर्चना, माझा पहिला प्रश्न, बिंग मुंबईकर पुणेकर, मला सांग, तू वडापाव खातेस का? तेव्हा खूप खायचे. मुंबईला असणारा माणूस वडापाव आणि सँडविच, तर हे तर फेवरेटच होतं. पण जसं जसं नॉलेज व्हायला लागलं तसं अजूनही खातो. पण सर्वांनी सगळंच खाल्लं पाहिजे. देर इज नो रॉंग फूड, देर इज नो राईट फूड, पण वी हॅव टू कीप अ बॅलन्स. काही टाळायची गरज नाही आणि खूप काही रिस्ट्रिक्शन ठेवायची गरज नाही, पण बॅलन्स ठेवणं. कारण की आपण आलोय एन्जॉय करायला सुद्धा, राईट? करेक्ट. तर आता एक फार टिपिकल प्रश्न असतो डाएट म्हणल्यानंतर की 2 मुख्य प्रवाह आहेत. एक, खूप खा, वेळोवेळी खा आणि मेंटेन करा. मग दुसरं म्हणतो की तुम्ही कम्प्लिटली खाऊच नका. मग ते काय फास्टिंग फॉर 18 hours, फास्टिंग फॉर once a meal a day and kind of activities, right? कुठलं डाएट फॉलो करावं? आफ्टर प्रॅक्टिस ऑफ 33 years जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिकलो तेव्हा आम्हाला एक कॅलरी काउंट कसं करायचं, लोकांचं डाएट कसं प्लॅन करायचं हे शिकवलं गेलं. पण आता वेगवेगळ्या पेशंट बरोबर काम करून आणि वेगवेगळा अभ्यास करून. पण मगाशी थोडंसं माझी पुढची जर्नी सांगायची राहिली की हे झाल्यानंतर पुढे मी माझं MSc पण केलं. मी अल्टरनेटिव्ह मेडिसिन, प्राणी केली, नॅचरोपॅथी, नेचर क्युअर, ह्याच्यामध्ये पण मी वेगवेगळे कोर्सेस केले. न्यूट्रिजनॉमिक्स किंवा म्हणजे DNA वरून डाएट घेतात. सो असे बरेच काही डायबेटिक एज्युकेशनचा कोर्स केला आणि मी बरेच काही शिकले. शिवाय मी झुंबा इन्स्ट्रक्टर पण होते 5 वर्ष. मी हो आता नाही करत,
पण तेव्हा मी होते. पण ह्या सगळ्या अनुभवानंतर आता मी अशा निष्कर्षाला आली आहे, ज्यात मी पेशंटला जे काही सांगते ते मला एक सांगायला आवडेल की आपण निसर्गाचे स्वरूप आहोत. जसं प्राणी खातात, प्राणी कसा खातात? तुमच्याकडे पेट आहे का? तो कसा खातो? तो इंटरमिटंट फास्टिंग करतो? नाही. बरं, मग तो 2-2 तासांनी खातो वेळा बघून? नाही. मग तो कसा खातो मला सांगा. तुझं एक मॉर्निंग मील आहे, एक आफ्टरनून स्नॅक्स थोडंसं आणि इव्हनिंग मील. राईट. पण आता त्याचं इव्हनिंग जर त्याचं खाणं झालं आणि तुम्ही त्याच्या आवडीची डिश बनवून त्याला दिली, तो खातो का? नाही. पळून जाईल. मोस्टली काय होतं, कुत्र्यांना जरी आवडत असेल की त्याचं अगदी फेवरेट डिश दिलं तरी पोट भरल्यावर ते खात नाही. पण माणूस इथेच चुकतो. भूक नसताना आपण खाण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या पेशंटला सांगते की तुम्ही निसर्गाकडे बघा, पक्षी कसे खातात, प्राणी कसे खातात, तिथे भूक लागली की खातात. उगीच 2-2 तासांनी गरज नाहीये की आपण खायला पाहिजे आणि उगीच मारून उठून तुम्ही 8-8 तासाचं 16-16 तासाचं फास्टिंग करू नका. सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे भूक लागली की खाणं, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित पचतं. आणि दुसरं महत्वाचं आहे की शरीराला पोषण मिळतंय की नाही ते बघणं. कारण बरेचदा असं होतं की काही जण त्या मानसिक ह्याच्यात असतात की मला नाहीच आहे, पण तुला पोषण मिळतंय का बाबा? तुला प्रोटीन मिळत आहेत का? विटॅमिन्स मिळत आहेत का? मिनरल्स मिळत आहेत का? हे सुद्धा तितकंच महत्वाचं. त्यामुळे त्याच्यामध्ये ही एक छोटीशी थिन लाईन आहे, यामध्येच आपण काम करायला हवं की मला भूक लागली की मी खायला हवं, पण मी जे खातोय ते क्वालिटी फूड असायला हवं की मला त्याच्यातनं आरोग्य मिळणार. कुठलाही माणूस आपल्यासाठी ठरवू शकत नाही की तो दोनदाच जेव. बऱ्याच लोकांना दोनदाच जेवल्यामुळे ऍसिडिटी, मायग्रेन्स किंवा डेफिशियन्सी होणं या प्रकारचे त्रास होत असतात. मी ठरवणार की मला किती वेळा जेवायचं. मला आज वाटलं की 2 वेळा जेवेल, मला उद्या वाटलं की 4 वेळा जेवेल, पण मला खरी भूक लागली आहे का हे मला जाणलं पाहिजे. आणि खरी भूक लागण्यासाठी 3-4 गोष्टी महत्वाच्या. तुमचं पोषण व्यवस्थित असू दे की तुमच्या पेशींना पोषण मिळेल. पेशींना पोषण मिळालं की आपल्याला खोटं क्रेडिट होतं. पाणी व्यवस्थित द्या, शरीराला व्यवस्थित पाणी मिळालं, खोटी भूक लागत नाही. सावकाश चावून खाणं हे इतकं अंडररेटेड आहे की आता सांगतात की तुम्ही जर सांगायची 32 वेळा चावून खावा, एक घास 32 वेळा चावून खावा. खरंच ते मोजण्याची वेळ आली. पूर्वी लोक निवांत होते ना, त्यांना असं काही धावपळ नव्हती. आता सारखी आपल्याला ही मीटिंग, आता इकडे जायचं तिकडे जायचंय, जेवताना विचार, सिरियल्स, सासूने काय केलं त्या सुनेचं, ती आता तिला बदला घेईल की नाही, हे आपल्या विचार, निगेटिव्ह विचार खूप असतात. माइंडफुल इटिंग वर आता खूप जास्त बोललं जाते. म्हणजे आमचं सायन्स जे आहे ना ते इव्हॉल्विंग आहे. न्यूट्रिशन सायन्स मध्ये सतत शिकायला मिळतं, नवीन शिकायला मिळतं. आणि माझी आजी एक सांगायची की तुमच्या अन्नावर संस्कार झाले पाहिजे. अगदी हे अतिशय योग्य. म्हणजे तुमचं जेवण कोण बनवतंय त्याच्यानंतर जर तुम्हाला त्याच्या भावना महत्वाच्या, त्याच्यानंतर आपण जर जेवताना कसं करायचं तर स्वतःला आधी जसं तुम्ही दुसऱ्यांना वाढताय तसं स्वतःला वाढत घ्यायचं. ताट घेतलं, त्याच्यात व्यवस्थित आपण चटणी, कोशिंबीर, लिंबू, भरपूर भाजी, डाळ, एखादी पोळी असेल किंवा भाकरी असेल, हे सगळं ताटात आपलं वाढून घ्यायचं. त्याच्यानंतर त्या भाकरीचे, चपाती म्हणा, पोळी म्हणा, त्याचे तुकडे करायचे. जसं आपण चिवकाऊला देऊ किंवा लहान मुलांना देऊ. आणि एक घास 32 वेळा चावून खायचा. त्या खाण्याला 30 मिनिटं द्यायची. आणि इतकं मन भरतं आणि इतकं पोट भरतं आणि इतकं छान पचन होतं की इतक्या साध्या गोष्टींनी तुमची खोटी भूक कमी होते. सो देर आर लॉट्स ऑफ गुड ट्रिक्स टू गेट युअर हेल्थ. म्हणजे असं नाहीये की बापरे बरेच लोक डायटिशियन कडे जायलाच ना पाहिजे. म्हणजे आता ना ह्या बाईकडे गेलं म्हणजे आता ही रिस्ट्रिक्शन एवढं मोठं बिल करणार पहिलं तर, आणि परत हे काही खाऊ घालणार. तर आम्ही खूप बिल करत नाही. म्हणजे ती खूप बिल करत नाही. बिल करणाऱ्याच्या ह्याच्यातली नाहीये. कारण की तो माझा मुळात पिंड किंवा तो हेतूच नाहीये. अर्थातच प्रत्येकाला अर्थार्जनाची गरज असते. सो आय वर्क फॉर दॅट, बट नॉट ओनली फॉर दॅट. माझं असं आहे की पेशंटशी रिलेट कसं करता येईल किंवा पेशंटला पेशंट म्हणून न ट्रीट करता आपल्याला त्याच्याशी एका माणूस म्हणून बघणं किंवा त्याला काय प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे नुसतं डाएट, आता समजा की तुम्ही आला, तुम्हाला आता ह्या माणसाला
हे याचं वजन आहे, याची उंची आहे, ह्याला एवढ्या कॅलरीज हवे, ह्याला एवढं प्रोटीन हवे. मग प्रिंटेड चार्ट तुम्हाला गुगलवर पण मिळेल. Correct. पण मला कॅलरीजवर काम करायचं नाही. मला तुमचे जे हेल्थ प्रॉब्लेम्स आहे मग त्याच्यामागे कारण काय आहे, की स्ट्रेस आहे का, ऑफिसचा स्ट्रेस आहे का, वेळ कमी मिळतोय का, घरी बायको करून देणार नाहीये का, डाएटचं फूड मदत आहे का, काही बारीक आहे का करायला, घरामध्ये कोणी कामगारी बाई स्वयंपाक करणार कोणी आहे का, तुम्हाला अवेलेबिलिटी काय. बरेच माझी एक क्लायंट होती, तर त्यांचे आफ्रिकेमध्ये त्यांचे मिस्टर राहतात, तर मध्ये मध्ये तिथे जातात. मग अवेलेबिलिटी काय आहे तिकडे. काही जण एकटेच बिझनेस किंवा जॉबसाठी त्यांना आउट ऑफ इंडिया राहावं लागतं, मग अवेलेबिलिटी काय. सो जेव्हा डाएट देताना आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करतो की माणसाची मानसिकता काय, त्याची अवेलेबिलिटी काय, त्याला वेळ किती देता येणार आहे अमुक एक गोष्ट करायला. सो अशा पद्धतीने आपण देतो. आणि माझा असा हे आहे की माणूस समोरची जी व्यक्ती आहे ते मशीन नाहीये की ज्याला मी फक्त कॅलरी दिली आणि झालं. मला अनेक गोष्टींचा इथे विचार करायचा आहे आणि असा विचार करायचा आहे की त्याला ते प्रॅक्टिकली पॉसिबल झालं पाहिजे करायला. कारण असं नुसतं मी दिलं हे जा बाबा तू आता हे कर माझी फी दे, मग मला फायदा नाही. मी त्याला सांगते की माझं काम झालंय आता, द बॉल इज इन युअर कोर्ट, नाउ यू हॅव टू डू इट अँड यू हॅव टू कम बॅक इन गुड रिझल्ट्स. आपण आता त्याच्यावर तुझं सांगितलीस हे जे आहे आपण सुरू करूया लहान मुलांपासून. ठीक आहे. आता विषय काय आहे की खूप सारे पॅकेट फूड्स आहेत, म्हणजे सेरेलॅक्स आहे, तर हे आहे, ठीक आहे, की जे आपण मुलांना देतो, तर तो एक भाग आहे. दुसरा, आजकाल आई मुलांना जेवू घालताना आणि कॉन्सन्ट्रेट व्हावं म्हणून एखादं कार्टून लावून देते आणि मग भरवते. ठीक आहे. सो स्टडीमध्ये मी असं वाचलंय की दॅट इज बीन बेसिकली लिडिंग टू द ओबेसिटी इन टू द न्यू जनरेशन. व्हॉट इज युअर टेक इन टू दॅट? ऑब्व्हियसली ऍज यू सेड की तुम्ही म्हणालाच की स्टडीजच सांगतायत की आता तर म्हणजे आम्ही असं सांगतो की आपली मागची पिढी खूप आरोग्यदायी होती, आत्ताची पिढी आपली कमी आरोग्यदायी. आणि पुढे जसं आता पिढी जशी पुढे पुढे चालली आहे तसं वातावरण प्रदूषित होत चाललंय, अन्नातला कस कमी व्हायला लागलाय, जेवणामध्ये पण खूपच पोल्युशन आणि ते सगळं पेस्टिसाइड्स आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या मुलांना कमर्शियल फूड देणं काही गरजच नाहीये. जेव्हा अगदीच गरज असेल की ते मूल अगदी आजारी आहे, त्याला काहीतरी गिळायला त्रास होतोय, त्याला काही म्हणजे काहीतरी सेरिब्रल पाल्सी किंवा अशा पद्धतीचा काही आजार आहे की स्क्लेरोसिस म्हणजे काही मसल रिलेटेड प्रॉब्लेम आहे की त्याला नाही येते गिळता, तेव्हा आपण ह्या गोष्टींचा जर उपयोग केला तर काही अर्थ नाही. पण सरसकट तुम्ही सगळ्यांना द्यायला लागलात. लोकांना चॅलेंजेस नकोय, लोकांना सगळं सोपं हवंय. मूल खात नाही, घ्या पावडर. ऐकत नाही मुलं, मुलांचं वजन वाढत नाही. प्रत्येक आईची कंप्लेंट असते की माझं मूल खात नाही. खरं खात असतं आणि वजनही व्यवस्थित असतं, पण प्रत्येक आईला वाटतं माझं मूल बारीक आहे. आम्ही त्यांना सांगतो की ICMR चार्ट प्रमाणे वजन व्यवस्थित आहे आणि मूल काटक आहे, खेळतंय, आजारी पडत नाहीये, काहीच गरज नाहीये. तुम्ही देवानी पंचेंद्रिय दिलेत, निसर्गाने म्हणा देवानी म्हणा, आपल्याला दात दिलेत, बघायला डोळे दिलेत, त्या सुवास घ्यायला आपल्याला नाक दिलंय, तर आपण त्या पहिला आपण नैसर्गिक आहार जो आपला पूर्वजांनी पारंपरिक आहार आहे तो जर आपण साजूक तूप वरण भात मुलांना द्यायचं सोडून त्यात छान लिंबू घालून, हे कुठे हे पावडरी द्यायचं, हे पावडरी हे आपलं नैसर्गिक फूड नाहीच आहे. त्यामुळे शक्यतो नाही. त्याला पर्याय म्हणून सत्तूचं पीठ द्या, आपण घरी बनवू शकतो. नाचणीचं सत्व बनवू शकतो. सत्तूचं पीठ तर इतकं चांगलं आहे की तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता. मूल रडायला लागलं, पाणी थोडंसं कोमट पाणी किंवा साध्या पाण्यात जरी मिक्स करून दिलं, दुधामध्ये मिक्स करून दिलं, प्रश्नच संपला. त्याच्यातच आपण वेलची पूड काही घालू शकतो, खारीक पूड वगैरे, की गोडपणा येईल त्याच्यामुळे. सो असे ऑप्शन्स आपण क्रिएट करू शकतो. सगळं पॉसिबल आहे. विचार करायला हवा आणि त्याच्यासाठी थोडीशी मेहनत करायला हवी आणि तुम्हाला प्रोफेशनल गायडन्स द्यायला लोक इथे बसलेले. तर ते आपण सेरेलॅक वगैरे तर हा विषयच नाही. आणि दुसरं तुम्ही म्हणाला ती परिस्थिती खरंच भयान आहे. मी बरेचदा मुंबईला प्रवास करते आणि बरेचदा मी ट्रेननी पण प्रवास करते आणि बघते ट्रेनमध्ये पण तो मोबाईल चालू असतो. आई पण बघत असते, त्या मुलाच्या नाकात पण जात असतात, तिच्या तोंडात असतो, चमचा जायचं असतं, तो कुठेतरी जात असतो. सो असा प्रकार चालू असतो. सो हे भयानक आहे.
हे म्हणजे मुलं खात नाही. म्हणजे काय होतं की पालक पण हतबल होतात की आता हे खातच नाहीये तर काय करू, बरोबर. हे यांना आता बरोबर. पण हे थांबवायला पाहिजे. गोष्ट सांगा त्यांना, चिवकाऊच्या गोष्टी पूर्वी सांगायचे, काहीतरी वेगळं संवाद साधता आला तर ते महत्वाचं आहे. पण हे मोबाईलचं अडिक्शन मुलांनाच नाही तर सगळ्यांनाच लागलेलं आहे. म्हणजे आपल्यासकट सगळ्यांनाच लागलेलं आहे. सो त्याच्यावर सुद्धा काम होणं फार गरजेचं आहे. ओके. दुसरं थोडं मोठं झाल्यानंतर दुसरा एक विषय असतो की डब्बा. मुलांना डब्बा. तर डब्यामध्ये कारण मुलांना 2-2 डब्बे देणं, मग ते काय करतात बेसिकली की काहीतरी रेडीमेड आणलेलं असतं ते त्या डब्यांमध्ये जातंय. अच्छा, ठीक आहे. किती सोपं आहे मुलांना डब्बा करून देणं, किंवा असं काही तुमच्याकडे काही रेसिपीज तुम्ही सजेस्ट कराल का की मुलांना डब्यात चांगल्या लागतील? कारण मुलांना काय क्रंची लागतं, थोडंसं खुसखुशीत लागतं. अगदी अगदी. तर चिवडा आपण पूर्वी आमच्या डब्यांमध्ये सर्रास असायचा चिवडा. आता चिवडा म्हटल्यानंतर ते एकदम असं ते असं ट्रीट करतात की अरे हे काय एकदम गरिबांचं खाणं वगैरे काही आहे का. अगदी अगदी. पण त्याच्यामध्ये मला आठवतं की आमच्याकडे शेंगदाणे असायचे, आमच्याकडे त्याच्यामध्ये खोबरं असायचं, डाळवं असायची, आणि विच इज टू टेक केअर ऑफ माय डेली एनर्जी रिक्वायरमेंट्स. तर द्यावा की नाही द्यावा, किंवा काय तुम्ही सजेस्ट कराल या आजच्या मॉम्सना की टिफिन द्यायचं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर अशा आठ्या आल्या? आता पूर्वी तर आपण, मला आठवते, लोक पोळीचा लाडू, पोळीचा कुस्करा, फोडणीचा भात, हो असं सर्रास डब्यात लोणचं पोळी हे एकदम कॉमन. काही शाळांमध्ये भाजी पोळी हे आहे, कंपल्सरी आहे, पण ते सुद्धा अपूर्ण फूड आहे. कारण भाजी पोळीमध्ये प्रोटीन मिळत नाहीच. त्यामुळे आम्ही सांगतो की थोडं प्रोटीन पण ऍड करा तुम्ही. भाजीमध्ये डाळ टाका, मुगाची डाळ किंवा चणा डाळ किंवा उसळ द्या, म्हणजे ते कम्प्लीट फूड होईल. येस, डबा चॅलेंज बऱ्याच पालकांना आहे, आणि काही शाळांमध्ये आजकाल फूड देतात पण. म्हणजे इट अगेन डिपेंड्स, थोडंसं आता चेंज होत चाललंय सगळं. पण काय देऊ शकतो तर थालीपीठ देऊ शकतो. समजा आपण थालीपीठ 50% भाजणी आणि 50% मोड आलेल्या मुगाची पेस्ट अशी जर त्यात टाकली आहे, त्यात भरपूर भाज्या टाकल्या, त्याच्यावर थोडंसं लोणी, पांढरं लोणी दिलं. पांढऱ्या लोण्यामध्ये ब्युटरिक ऍसिड असतं जे चांगलं आहे मुलांना, भाज्या पोटात जातात. पराठे वेगवेगळे देऊ शकतो. पराठ्यांमध्ये आपण सुद्धा वेगवेगळ्या भाज्या ऍड करू शकतो. मुगाचा डोसा किंवा मग आप्पे केले त्याचे, त्याला स्प्राउट केलं की त्याच्यामध्ये विटॅमिन्स वाढतात, डायजेस्टिबिलिटी वाढते. मग त्याच्यामध्ये छान मसाला टाकून त्याला मिक्सर मधनं काढलं, मग त्याचे आप्पे केले कुरकुरीत, त्याच्यावर चटणी दिली, कधीतरी सॉस दिला, इडल्यांमध्ये भाज्या घालायचा प्रयत्न केला. थोडंसं सोपं नाहीये. म्हणजे मी असंही म्हणत नाही की तुम्ही यांना काय जाते सांगायला, किती आम्हाला करायला, एक तर वेळ नसतो, सकाळी ऑफिसची गडबड असते. पण मानसिकता बदलणं हे फार गरजेचं आहे की आपण कशासाठी एवढी धावपळ करतो. पैसा कमवणं हा उद्देश आपला असतोच, पण पैसा कमवणं नंतर आपण 10 आणि 20 लाख जर आपण हॉस्पिटलमध्ये पुढे जाऊन बघायचे असते तर आपलं आरोग्य हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि आरोग्याची सुरुवात होणार आहे लहान मुलांपासून. आपण मुलांना काय देतोय? एज्युकेशन देतोय, त्यांना आपण प्रॉपर्टी करतोय त्यांच्यासाठी की हे माझ्या मुलाला होईल बरं का, हे माझ्या. सो दॅट इज अ गुड थिंग. म्हणजे मुलांना आपण आपली लिगसी देतोय, पण त्याच्याजवळ त्यांना हेल्थ देतोय का, की नुसतंच पळतोय? उद्या त्याच मुलाला पूर्वीचे 40व्या वर्षी 60व्या वर्षी पूर्वी डायबिटीस व्हायचा, आता 40व्या वर्षी व्हायला लागलाय. आता ICMRचा लेटेस्ट रिपोर्ट आला की लहान मुलांमध्ये पण बीपी आणि डायबिटीस. म्हणजे मध्ये आता हे आलं होतं, GR काढलं गव्हर्नमेंट की शाळेच्या आजूबाजूला साखरचे पदार्थ वगैरे जे विकतात किंवा शाळेमध्ये हे जे गोड पदार्थ किंवा तेलकट पदार्थ ते बंद करा. मुलांमध्ये, एवढ्या लहान मुलांमध्ये जर बीपी, ओबेसिटी आणि काही प्रमाणामध्ये किडनीचे रोग आढळून आलेले आहेत, आणि ही किती चिंताजनक बाब आहे. म्हणजे ती मुलांना तुम्ही उद्या इंजिनियर कराल, पण अजून काही छान कराल, भरपूर पैसे पालक खर्च करतात त्यांच्या शिक्षणावर, पण त्यांच्या आरोग्यावर जर तुम्ही नाही काही मेहनत करू शकला. देयर आर मीन्स अँड वेज टू डू इट. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता जो मला जाणवतोय, जे कामाच्या वेळा आहेत
रूल्स साधारण मोठे मोठे असतात. कामाच्या वेळा आहेत किंवा अभ्यासाचा स्ट्रेस आहे 11वी-12वीच्या मुलांना, त्यांचे वेळा, त्यांचे शेड्यूल्स खूप टाईट असतात. मग ते बाहेरच्या पदार्थांवर ताव मारतात किंवा त्यांना काही कारणाने ते तिथे घ्यावं लागतं, कारण काय सगळ्याच गोष्टी पॉसिबल होत नाहीत प्रत्येक वेळेला. तर किती बाहेरचं गाणं आपण म्हटलं टाळावं तर ते टाळायला जात नाही. मोह, क्रेविंग काही होत नाही. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पिझ्झा, बर्गर याच्यासारखे पास्ता, यांच्या तुम्ही दुकानांच्या आउटलेट समोरून जरी गेलं तरी तुम्हाला ती क्रेविंग क्रिएट करतात ती लोक. ठीक आहे. तर हे बॅलन्स करण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला घरून डब्बा नेणं वगैरे शक्य नाही. काय करावं जेणेकरून हे क्रेविंग्स म्हणा किंवा बाहेर खायचं असेल तर काय टाळावं आणि काय खावं? पहिली गोष्ट म्हणजे डबा न्यावाच, डबा नेऊ नये असं करू नये. ते हे झालं की विराट कोहलीचा डाएट सध्या खूप गाजतोय आणि व्हायरल होतोय की एक तर तो वेगान झालेला आहे. बेसिकली वेगान किंवा प्लांट बेस्ड फूड म्हणजे मला असं उगाचच वाटतं की एक्स्ट्रीमिस्ट गोष्टी आहेत या सगळ्या. व्हॉट इज युअर टेक ऑन दॅट? इट अगेन डिपेंड्स, इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. बरेच लोक विगान होतात त्याच्या मागे काही वेगळी कारण आहे. एक म्हणजे अॅनिमल क्रुएलिटीच्या अगेन्स्ट ही एक मोहीम आहे की आपण बघतो की त्यांचं असं असतं की प्राण्यांशी रिलेटेड, प्राण्यांना मारून त्याला खाणं आपल्या लक्झरीसाठी किंवा वेगवेगळे आपण बॅग्स वापरतो किंवा काय, तर त्या दृष्टिकोनात व्हिगन ही मोहीम जास्त पुढे आलेली आहे. पुढे येण्याबद्दल सांगते, हा ते महत्वाचं आहे ते सांगते. हा एक वेगळा त्याच्या मागचा उद्देश झाला. दुसरा जो आपला आहे की व्हिगन डाएट मध्ये आपण काय करतो की जास्तीत जास्त फळं आणि भाज्या आपण खातो. आता होतं असं की तुम्हाला पर्याय असतो की आम्हाला हेच खायचे, फळं, भाज्या, सीड्स. तुम्ही जेव्हा रेग्युलर डाएट करता तेव्हा आपण एवढं ते खात नाही. आता समजा मी तुम्हाला एक रेग्युलर डाएट चार्ट दिला, त्याच्यामध्ये 2 पोळ्या खा, दही खा, अंड खा, हे खा ते खा, पण इथे प्लांट बेस्ड डाएट मध्ये 60 ते 70% भर दिला जातो भाज्या, फळं, वेगवेगळ्या तेलबिया, ड्रायफ्रुट्स, स्मूदीज ह्यावर भर दिला जातो आणि 60 ते 70% तुम्ही ह्याच गोष्टी घेता. त्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमच्या पेशींना पोषण मिळायला सुरुवात होते. आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी आणि दर 3 महिन्यांनी जुन्या पेशी मरत असतात आणि नवीन पेशी येत असतात. जेव्हा आपण भाज्या, फळं ह्या नैसर्गिक गोष्टींचं प्रमाण खूप जास्त वाढवतो तेव्हा तुमच्या पेशींना खूप चांगलं पोषण मिळतं आणि तुमचे एनर्जी लेवल्स वाढतात. इथे थोडंसं वेगळा विषय वाटेल, वेगळा नाहीये, याला लागूनच आहे, पण आम्ही लिव्हर डिटॉक्स बद्दल बोलतो. लिव्हर इज द लार्जेस्ट ऑर्गन आपल्या बॉडीत. लिव्हर सगळं मेटाबॉलिझम करतं, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन मेटाबॉलिझम, बाईल प्रोडक्शन, हॉर्मोन. म्हणजे आम्हाला कॉलेजमध्ये असताना लिव्हर काय करतो याच्यावर मोठा प्रश्न यायचा, 15 मार्काचा. मग आम्ही सगळंच द्यायचो, चांगलं म्हणजे सगळंच करतं लिव्हर. पण लिव्हर इज अ मॅनेजर. आता समजा की लिव्हर मॅनेजर आणि आपण त्याला पगार देतोय, बरोबर. लिव्हर अजून एक काम करतं ते म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. आता काय झालं की इतकं टॉक्सिक वाढलंय, टॉक्सिन्स, छोटे छोटे केमिकल्स, प्रदूषण आहे. सकाळी उठल्यापासून आपण टूथपेस्ट पासून प्लास्टिक बॉटल्स मधनं पाणी पिणं, अल्युमिनियम कढाईमधनं खाणं, लिव्हरला ओव्हरवेल्मिंग झालंय. 99% आपण माणूस जंगलात राहिलोय तेव्हा प्रदूषण वगैरे काही नव्हतं, लिव्हर तेच होतं. लोक म्हणतात की डिटॉक्सिफिकेशन करायला आपले ऑर्गन्स आहेत, काही प्रॉब्लेम म्हणजे वेगळं डिटॉक्स करायची गरज नाही, पण तसं नाहीये. एवढ्या पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लोक नैसर्गिक आहार खायची, जंगलात राहायची, प्रदूषण नव्हतं, झोमॅटो नव्हतं, स्विगी नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, 10,000 वर्ष फक्त आपण शेती करतो. आणि शेती करताना सुद्धा शेतकऱ्याची लाईफस्टाईल खूप तशी चांगली होती. सकाळी कोंबडा आरवला की उठायचं, न्याहारी करायची, शेतात जायचं, कष्ट करायचे, सुपर नॅप घ्यायची, लवकर झोपायचं, सिंपल फूड, प्रदूषण नव्हतं. 200 वर्षापासून तसं नाही. 200 वर्षापासून इंडस्ट्रियलायझेशन, फूड मध्ये प्रोसेसिंग, केमिकल्स येणं, प्रेझर्वेटिव्ह येणं, हे इतकं वाढलंय की लिव्हरलाही जास्त. आताच का एवढे फॅटी लिव्हरचे लोक दिसत आहेत. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर खूप वाढले.
लिव्हर स्लगिश झाले. आज आपण कुठलीही पॅथी बघितली तर लिव्हरचं महत्व खूप सांगितलं. म्हणून जेव्हा आम्ही व्हीगन डाएट बद्दल बोलतो तेव्हा आम्ही डिटॉक्सिफिकेशनवर थोडंसं काम करतो. की जसं मी म्हटलं की लिव्हर हे मॅनेजर आहे आणि त्याला पगार चालले, पण मॅनेजरला आता काम वाढले कारण डिटॉक्सिफिकेशन खूप करायला लागते आणि पगार नाही वाढला. लोक खातायत काय, कचरा खातायत, त्याला पोषण देतायत का, त्याचा पगार म्हणजे पोषण. लिव्हरला स्वतःला पण पोषणाची गरज असते काम करायला. त्यामुळे जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी व्हीगन डाएट मध्ये वाढवतो तेव्हा रिझल्ट खूप चांगले येतात. तो एक डाएटचा प्रकार आहे जो आम्ही माझ्या प्रॅक्टिसमध्ये तो मी डायबिटीजच्या पेशंटसाठी किंवा कधी कधी वेट लॉस, हॉर्मोन बॅलन्स करायचा असेल, थायरॉइड असेल, पीसीओडी असेल, पीसीओएस असेल, इथे आम्ही वापरतो. परंतु आता विराट कोहली तर ज्या ह्याच्यावर आहे, एक फक्त एवढं बोलते की विराट कोहली ज्या ह्याच्यावर आहे की त्याला प्लांट बेस्ड प्रोटीन्स वगैरे तो सगळं वापरत असणार कारण त्यांचं ते सगळं प्लॅन व्यवस्थित केलेलं असतं, त्यामुळे त्याला काही कमी पडत असणार. पण आमच्याकडे जेव्हा असे लोक येतात तेव्हा आम्ही बघतो की त्यांना प्रोटीन नाही ना कमी पडत आहे, मग त्यांना कधी कधी व्हीगन डाएट मध्ये पण मग एखादं अंड दिलं, थोडं मिक्स मॅच करावं लागतं. करेक्ट. येस, माझं तेच म्हणणं होतं की बेसिकली आय एम कमिंग फ्रॉम दॅट थॉट की आपण आयुष्यभर दही दूध तूप खात आलो आणि आता एकदम हे म्हणतात की वी आर नॉट इटिंग मिल्क. व्हॉट इज दिस? कारण दुधामध्ये असणारे जे स्निग्धता आहे जे आपल्या स्नायूंना बाकीच्या गोष्टींना लागते किंवा तुपामध्ये असणारे जे गुणधर्म आहेत, म्हणजे अशी बरेचसे आमच्याकडे परवा एक जण येऊन गेले, त्यांनी सांगितलं की तुपावर संस्कार केल्यानंतर तुपाचे वेगवेगळे संस्कार आहेत आणि त्याचे शरीराला लावणारे फायदे. तर मला असं म्हणायचं की एक्स्ट्रीम फॅटिस्ट होण्यापेक्षा काहीतरी असा मधला काहीतरी एक मार्ग काढून तुम्ही जर दिलात तर दॅट वुड बी अ ग्रेट फॉर द ऑडियन्स. अगदी अगदी. कारण होतं काय की कुठले तरी एक कास धरायची आणि तिकडे जायचं आणि तिथे गेल्यानंतर कळायचं की अरे इकडे गेल्यानंतर माझं हे सगळं सुटलंय बाकीचं. तसं नको वाटत. अगदी. सो बेसिकली मी कुठलंही डाएट प्रमोट करतच नाही. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी आता कीटो डाएटवर सुद्धा गेले जवळ 25 वर्ष काम करते. कीटोजेनिक डाएट काय असतं? कीटोजेनिक डाएट हे असतं ज्या म्हणजे बेसिकली इट्स अ व्हेरी हाय फॅट डाएट. त्याच्यामध्ये खूप जास्त तेल, तूप, लोणी, चीज. आत्ताच्या मुलांना ते आवडतं. म्हणजे कधी कधी मुलं येतात अशी 20-22 वर्षाची, 15-16 वर्षाची, आम्हाला कीटो डाएट द्या, आम्हाला ते पोळी भाजी खायला आवडत नाही. मग सकाळी तुम्ही ती बुलेट प्रूफ कॉफी असते, त्याच्यामध्ये एग ऑमलेट की चीज असतं, मग पनीर असतं, पनीर मसाला, चिकन असतं, फिश असतं, अंडी असतात, मेयोनेज असतं. म्हणजे जे एरवी खायला मिळत नाही ते सगळं असतं. पण काय नसतं तर अजिबात कार्बोहायड्रेट नसतं. म्हणजे तुम्ही कीटो डाएटवर भाकरी, चपाती, पोहे, उपमा, हे फळांचे रस, साखर हे अजिबात खाता येत नाही. कीटोजेनिक डाएट सुरू झालं 1920 साली मेनली फॉर एपिलेप्सी पेशंट्स. ज्या मुलांच्या फिट्स औषधांनी थांबत नाही. 100 मध्ये एका मुलाला फिट येते आणि 70% मुलांच्या फिट्स औषधांनी कंट्रोलमध्ये येतात. पण 30% असं मुलं आहेत की ज्यांच्या फिट्स औषधांनी कंट्रोलमध्ये येत नाही. मग त्यांना हे कीटोजेनिक डाएट आम्ही देतो. कीटोजेनिक डाएटमुळे आपल्या शरीरामध्ये कीटो ऍसिड्स तयार होतात. कीटोजेनिक डाएट मिमिक्स द फास्टिंग स्टेट ऑफ द बॉडी. तुम्ही जर उपास केला तर तुमच्या पण शरीरामध्ये कीटोन्स तयार होते आणि हे कीटोन्स ब्रेन मध्ये जातात आणि फिट्स थांबवतात. असे आम्ही आता दिनानाथमध्ये खूप काम करतोय आणि खूप चांगले रिझल्ट आहेत की ज्या मुलांना 10-20 फिट्स दिवसाला यायच्या कीटो डाएट चालू केल्यावर 1-2 फिट्स म्हणजे एवढं प्रमाण कमी होतं. कधी कधी 0 होतात. एकदा फिट्स कमी झाल्या की मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट व्हायला लागते. मग ते बोलायला लागतात, जे आधी करत नसतात ते करायला लागतात, त्यांच्यामध्ये प्रगती दिसायला लागते. सो कीटो डाएट नंतर लोकांनी वापरायला सुरुवात केली वजन कमी करायला. कीटो डाएटवर नंतर खूप संशोधन झालं आणि आता असं आहे की ते काही प्रकारचे कॅन्सर किंवा अल्झायमर्स किंवा काही प्रकारचे पीसीओडी वगैरे सारखे आजार, वेट लॉस, याला पण कीटो डाएट वापरलं जातं. पण परत मी इथे सांगेन की हे सगळे डाएट्स लाईफ लॉंग नाहीये, सस्टेनेबल नाहीये. तुमचा मला त्या चेहरा बघून लक्षात आलं की तुम्ही म्हणा हे एक्स्ट्रीम डाएट आहे, ते एक्स्ट्रीम डाएट आहे. बट
ऑलवेज आय टेल माय पेशंट्स, मी माझ्याकडे कोणी वेट लॉस आलं की मी किटो डाएट लिहून देत नाही. परवा माझ्याकडे एक मॅडमचा फोन आला होता मला की मला यायचंय पण मॅडम तुमचं मी गुगलवर वाचलं तुम्ही किटो डाएट वगैरे देता, तुम्ही मला किटो डाएट देऊ नका, मला नकोय, माझ्या मुलीने केलं तिला खूप त्रास झाला. मी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं मी किटो डाएट देते? नाही ते मी वाचलं. म्हटलं असं नाहीये, मुळामध्ये व्हॉट वी डू इज इंडिव्हिज्युअलाइज्ड. तुमची आधी हिस्ट्री घेतल्यानंतर तुम्हाला काय आवश्यकता आहे हे जाणून घेणं. आणि प्रत्येकाला मी सांगते की देर आर 2 phases ऑफ डाएट. वन इज रिव्हर्सल आणि सेकंड इज मेंटेनन्स. तुम्हाला आधीच मी मेंटेनन्स दिला तर तुम्हाला रिझल्टच येणार नाही ना. करेक्ट. तुम्ही जेव्हा तुम्हाला जर काहीतरी इन्फेक्शन झालंय तर डॉक्टर तुम्हाला 5 दिवसाचा तर देतील कोर्स अँटीबायोटिकचा, मग आयुष्यभर बोलणार नाही की तुम्ही हे घ्यायलाच पाहिजे. तसंच डाएटचं आहे. मी नेहमी सांगते की गाडी आधी रिव्हर्स मध्ये आपण घेतो, नंतर मग त्याला आपण मेंटेन करायचं. रिव्हर्स करताना थोडे कष्ट करावे लागतील, मग ते तुम्हाला कुठलं सुटेबल डाएट आहे हे बघावं लागेल. जर तुम्हाला हॉर्मोन इम्बॅलन्स असेल तर विगन काम करेल, डायबेटिक रिव्हर्सलला विगन काम करेल. म्हणजे आयुष्यभर तुम्हाला विगन खायचंय का? नाही. 3 महिने करा, सगळ्या गोष्टी जागेवर येऊ द्या, पेशींना पोषण मिळू द्या, लिव्हरचं थोडं डिटॉक्स होऊ द्या, तुमचे ब्लड रिपोर्ट चांगले होऊ दे, मग आपण हळूहळू दूध ऍड करू, ताक ऍड करू, आठवड्यातनं एकदा. पूर्वीचे लोक कुठे रोज नॉनव्हेज खायचे, आताच्या पिढीचं कसं झालंय रोज नॉनव्हेज. मला म्हणजे मी स्वतः नॉनव्हेज खात नाही, पण मला माहितीये की लोक रविवार टू रविवार खायचे, सकाळीच खायचे, संध्याकाळी पण नाही खायचं, संध्याकाळी मग लाईट डाएट करायचं. आता बंदच चाललंय. जिमच्या नावाखाली मसल वेट करायचंय, बॉडी मध्ये बनवणे का आहे, मग त्याच्यामध्ये लोक वाहवत चालले आणि खूप भेळ झाली या सगळ्या गोष्टींची. आणि काय झालं ना, युट्यूब युनिव्हर्सिटी आहे किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, याच्यावर इतकी म्हणजे ज्यांनी कधीही याच्यावर अभ्यास केला नाही ती पण लोक येऊन आजकाल डाएट्स आणि रेसिपीज सांगतात, स्वतः करतात, त्यांना रिझल्ट आले की लगेच ते स्वतः डायटिशियन बनतात. मला अजून एक डाऊट आहे की स्वतः करतात की नाही, पण सांगताना मात्र सांगतात. त्यांना ते समोरच्या माणसाला काय फायदा होईल याच्यापेक्षा मला लाईक्स किती मिळतील किंवा मला किती सबस्क्रायबर मिळतील किंवा मला किती व्ह्यूज मिळतील, हाच त्यांचा मेन डाएट आहे. आता गव्हर्नमेंटने एक काढलंय परत एक नवीन GR होतं काहीतरी की तुम्ही असं हे करू शकत नाही हेल्थ रिलेटेड, इफ यू आर नॉट सर्टिफाईड यू कॅनॉट प्रमोट सच थिंग्स. आता असं काढलंय, किती सिरियसली आता ते ऍक्शन घेतात माहित नाही, पण असं खूप चालतं. आणि लोक एखाद्याने 20 किलो कमी केलं की लोक त्यांच्याकडे जातात की तू कसं केलं बाबा, मग ते हळूहळू पैसे फोटो पाहतो. हा, म्हणजे त्यांना बाकी काही नसतं, तुम्ही कसं कमी केलं पण त्यांनी कसं कमी केलं, तो जसा आहे तसे तुम्ही आहात का, त्याला त्याची आता आपण आयुर्वेदाच्या भाषेत म्हटलं तर त्याची वातपित्त प्रकृती काय, तुमची काय, त्याचे जेनेटिक्स काय, तुमचे काय, त्याचे हॅबिट्स काय, त्याचे व्यायाम काय, तुमचे काय, त्याचं वय काय, तुमचं काय. अशी गल्लत करून चालत नाही की ह्यानी 2 वेळा खाल्लं म्हणून ह्याचं कमी झालं, ह्यानी. बरेच आपण असं ऐकतो की तुमचं ह्यांचं अमकेचं वजन एवढं कमी झालं, त्यांनी रात्रीचं जेवण सोडलं. अरे रात्रीचं जेवण सोडलं पण पुढे जाऊन त्याचा मसल लॉस होईल, त्याचं काय. आपल्याला म्हातारपणी मसल पण ठेवायचे आहेत ना, नुसतं वजन कमी करून ते चालणार नाही. व्हॉट यू आर लुझिंग इज इम्पॉर्टंट, वेदर यू आर लुझिंग फॅट. आता मी नाव घेणार नाही, पण लोक ते पावडरीचं पितात, शेक्स वेगवेगळे, बरोबर, तात्पुरते रिझल्ट येतात. परत मी तेच म्हणेन की पंचेंद्रिय देवानी कशाला दिलेत आपल्याला, बरोबर, की त्या गोष्टींचा आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. आपण पावडर खायला जन्माला नाही आलोय, लहान असो वा मोठे असो. सत्तूचं पीठ, नाचणीचं त्याच्याबद्दल मी बोलत नाही कारण की ते पारंपरिक आहे, पण कमर्शियल पावडर्स ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर, आर्टिफिशियल फ्लेवर, आर्टिफिशियल प्रोटीन्स, या सगळ्या गोष्टी आहेत, हे खाऊन आपण न करणारे इन्ग्रेडियंट्स नुसते नंबर असतात. एक्झॅक्टली. मग तुम्ही जेव्हा व्हिगन डाएट आणि किटो डाएट एक्स्ट्रीम येते बोलता, तर हे पण एक्स्ट्रीमच आहे आणि हे तात्पुरतं आहे. इव्हन आता व्हिगन किटो तुम्ही तात्पुरतं केलं तरी चालेल की 3 महिने आपण केलं नंतर थांबलं, मग पण मेंटेनन्स चांगलं करा, मग तेव्हा तुम्ही हेल्दी करा. काही लोकांना घाई असते. अजून एक मला इथे सांगायचं आहे की काही लोकांचा कार्बोहायड्रेट टॉलरन्स खूप पुअर असतो, की त्यांनी थोडंसं अर्धी पोळी खाल्ली तरी वजन वाढतं, कारण त्यांच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट पटकन बसतात. अशा लोकांना किटो डाएटचा फार फायदा होतो. आता माझ्याकडे एक माझा जुनाच आहे क्लायंट, ज्याचं आत्ता वजन खूप वाढलं. म्हणजे मध्ये त्यांनी, लोकांचं हे अपडाऊन चालू असतं लाईफ मध्ये,
आणि त्याला स्लीप ऍपनियाचा त्रास व्हायला लागला. डॉक्टर म्हणाले ताबडतोब तुला आता घाईघाईने वजन कमी करायला लागणार. अशा वेळेस जेव्हा त्याला तो त्रास होतोय, स्लीप ऍपनिया किती वाटते ना, ब्रेथलेसनेस, त्याला किटो डाएट दिलं. तो म्हणाला मी पूर्वी केलेलं आणि माझं पटापट वजन कमी झालं होतं. त्याला मी अंडर गायडन्स, युट्यूब युनिव्हर्सिटीचं नाही, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं नाही, अंडर प्रॉपर गायडन्स बॉडी फॅट असेसमेंट करून प्रॉपर त्याला चांगल्या हेल्दी किटो डाएट दिलं आणि त्याचं आता 5 किलो कमी झालं एका 8 दिवसात 15 दिवसात. पण पहिल्यांदा नेहमी लवकर कमी पण माझं हे म्हणणं की 8 दिवसात 5 किलो, महिनाभरात 10 किलो, हे असं परत मी आय एम अगेन कमिंग टू द एक्स्ट्रीमिस्ट काइंड ऑफ थिंग, यु नो, की त्याच्याने म्हणजे वाढायला वाढत गेलेलं आणि तुम्ही झपकन कमी करताय. हे हा सगळ्यांसाठी रूल नाहीये. तर त्याला त्याची गरज होती, त्याला स्लीप ऍपनियाचा त्रास होता. बाकी लोकांना आम्ही सांगतो की पहिल्या महिन्यात 3 ते 5 किलो, दुसऱ्या महिन्यापासून 2 ते 3 किलो हा साधारण अंदाज हे वेट लॉस, राईट वेट लॉसचा स्पीड आहे. पण इंडिव्हिज्युअलाइज डिफरन्सेस येणार. यू कॅनॉट एक्सपेक्ट की तुमचं इतक्या ह्याच्यात इतकं होईल. प्रत्येक माणूस वेगळा आहे. पुरुषांचं लवकर कमी होतं कारण जनरली त्यांच्या बॉडीमध्ये मसल जास्त असतं, बायकांच्या बॉडीमध्ये जनरलीच फॅट जास्त असतात. आणि हॉर्मोनल इम्बॅलन्सेस, प्री मेनोपॉज, मेनोपॉज, बाळंतपण, ह्या सगळ्या गोष्टीतनं तिला जावं लागतं. त्यामुळे तिचा वेट लॉस एवढा फास्ट असणारच नाही असं नाही. परत प्रत्येक व्यक्ती वेगळी. करेक्ट. हाच आपण विषय निघाला ना, त्याच्यामध्ये मला अजून एक जाणवतं की लोक असं म्हणतात की लठ्ठपणा आहे म्हणजे आजारी आहे किंवा तो आहे, मग ते घाईघाईने काहीतरी करायला लागतात. ठीक आहे. Whereas I have seen many people, those who are fat, if they are active, they have a fantastic life. Right. You're right. तो जो एक मिथ आहे की लठ्ठ असणं हे चुकीचं आहे किंवा बारीकच व्हायला पाहिजे, तर असा काही नियम आहे का की बारीकच व्हायला पाहिजे? आता जेव्हा आपण बघतो म्हणजे बरेचदा असं असतं की आपल्या बॉडीमध्ये 4 कॉम्पोनंट्स आहेत. फॅट्स आहे, वॉटर आहे, मसल्स आहे आणि हार्ड आहे. जनरली आमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा आम्ही त्यांचं बॉडी फॅट अनालिसिस करतो. सो मेनली आताचा फोकस वेटवर नसून तुमच्या बॉडीमध्ये फॅट्स किती आहेत. काही लोक दिसायला बल्की दिसतात पण त्यांच्या शरीरामध्ये मसल्स असतात कारण ते रेग्युलर एक्सरसाइज करणारे असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये मसल डेव्हलप झालेले असतात. अशा पद्धतीने ते असतं. आता एक नवीन पण हे आलेलं आहे, थिन फॅट इंडियन, जे दिसायला बारीक दिसतात. बरं का, हे फार इंटरेस्टिंग आहे की ते दिसायला बारीक दिसतात परंतु प्रत्यक्षात जेव्हा ते बॉडी फॅट चेक करतात त्यांचे बॉडी फॅट पर्सेंटेज खूप जास्त असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वजन 70 आहे आणि एकाचं 40 आहे. 70 वाल्याचे बॉडी फॅट नॉर्मल असू शकतात, 40 वाल्याचे बॉडी फॅट हाय असू शकतात. सो इफ युअर बॉडी फॅट्स आर मोर, दॅट मीन्स यू आर नॉट व्हेरी हेल्दी. हाऊ टू चेक दिस बॉडी फॅट्स अँड वेअर टू चेक दिस बॉडी फॅट्स? आपल्या वेगवेगळ्या जिम मध्ये बॉडी फॅट मशीन्स अवेलेबल असतात, डायटिशियन्स कडे असतात. सो आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो. काही आजकाल लोक विकत पण घेतात कारण की आता त्याच्या प्राइसेस पण तसे ओके आहेत. ऑनलाईन मिळतात. तुम्ही 3 ते 4 हजार रुपयाचं मशीन असतं, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये विसरल फॅट सुद्धा येतं, आपलं पोटावरचं फॅट, ते फार महत्वाचं आहे. ते जास्त असेल तर डायबिटीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी अजून होण्याची शक्यता असते. सो आपण फक्त ऑब्सेशन नाही पाहिजे त्याचं की हा मग रोज आता फॅट करायचं, रोज वजन करायचं, असं वेळेपणा नाही करायचा. कारण लोकांचं मग असं व्हायला लागतं की आता माझं म्हणजे उलटी केस व्हायला लागते. हे पण मी बघितलेलं आहे की वजन चांगलं आहे. एक बाई होती माझ्याकडे, तिचं वजन होतं 56-57 किलो. तर हे काय जास्त आहे का? पण तिला इतकं हे होतं की माझं ते 52च झालं पाहिजे. असं नाही होत. प्रत्येकाचा एक तो स्टँड पॉइंट असतो की एवढी जिद्द करायची आणि तुझ्या बॉडीमध्ये फॅट्स ओके आहेत का ते बघ ना. नाही माझं मग ते तेवढं झालं पाहिजे, माझं ते पूर्वी माझं तेवढंच असायचं. जसं वय वाढतं तसं नाही होऊ शकत त्या गोष्टी. म्हणजे कॉलेजमध्ये असताना तुमचं वजन 45 असेल तर ते आता होईल असं नाही ना. एवढं बॅक आपण नाहीच होऊ शकत कारण बॉडीमध्ये चेंजेस झालेले असतात. शेवटी मग तिला मला खूप काउन्सिलिंग करावं लागलं की नाही बाबा हे असं नाही, गरज नाहीये तुला. देन शी केम टू दॅट वन दिसते. सो ते महत्वाचे की आपल्या बॉडी फॅट्स आपल्याला माहिती असणं या गोष्टी महत्वाच्या. तर तुम्ही ऑब्सेशन नको. म्हणजे मगाशी ते राहता आपण बोलता झालं की
रोज वजन चेक करणं, सकाळ संध्याकाळ बघणं, 100 ग्रॅम वाढलं, 200 ग्रॅम कमी झालं, हे योग्य नाही. तुम्ही आठवड्यातनं एकदा चेक करा, दॅट इज इनफ. बोलता बोलता तू आता मध्ये बोललीस की डायबिटीस रिव्हर्सल, त्याच्यावर पण आजकाल बरंचसं काय काय चालू आहे की आम्ही तुमचा डायबिटीस कम्प्लिटली घालवून देतो. मुळात डायबिटीस घालवून देणं हे शक्य आहे का कम्प्लिटली? आपल्याला ऐकायला तर छान वाटतं ना की माझा डायबिटीस जातोय. सो मुळामध्ये जेव्हा तुम्ही म्हणता की डायबिटिक रिव्हर्सल तुम्ही करणार आहे, तुमची मानसिकताच बदलते. जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे आता मी ऍज अ डायटिशियन म्हणून आयुष्यभर हे शिकले की डायबिटिक कॅन नॉट बी क्युअर्ड, इट कॅन बी मेंटेन. करेक्ट, बरोबर. आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स होऊ नये सगळे डॉक्टर्स हे सांगतात, आम्ही पण तेच सांगतो. पण जेव्हा तुम्ही तो शब्द वापरता डायबिटिक रिव्हर्सल, तेव्हा त्याला एक वेटेज प्राप्त होतं आणि त्या दृष्टीकोनातून लोकांचे प्रयत्न वाढतात असं मला वाटतं. दॅट इज वन थिंग. अनदर थिंग इज, जेव्हा आपण डायबिटिक रिव्हर्सल डाएटवर काम करतो तेव्हा आपण त्यांना, मी जसं म्हटलं तसं व्हीगन डाएटवर थोडा फोकस जास्त असतो. डायबिटिक रिव्हर्स करायचं असेल तर 2 गोष्टी महत्वाच्या. पोटावरचे फॅट्स कमी करणे. बरेचदा आपण ऐकलं असेल की बेरियाट्रिक सर्जरी करतात, मी ऐकलं असेल की फॅट्स कमी करायला सर्जरी करतात. ते सुद्धा सांगतात की फॅट काढले की डायबिटीस को बाय बाय. सो पोटावरचे फॅट्स जेव्हा जास्त असतात तेव्हा डायबिटीस मॅनेज करणं अवघड होतं. तर ते आपण डाएटनी कमी करू शकतो. अजून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे लोकांमध्ये मसल्स कमी आहेत, सध्या मसल लॉस जास्त आहे. करेक्ट. ते सुद्धा जर आपण त्याच्यावर काम केलं की तुमचे फॅट्स कमी केले आणि तुमचे मसल्स इम्प्रूव्ह केले, म्हणजे आता तर म्हणतात की मसल कमी असणं सुद्धा अनेक आजारांचं कारण. बरोबर. तर त्याच्यावर जर आपण काम केलं आणि मग ते मेंटेन केलं तर आपला डायबिटिक रिव्हर्स झाला चांगल्यापैकी. कारण मेंटेनन्स हे महत्वाचं. कुठलंही काही असो, वजन कमी करा, डायबिटीस तुम्ही कंट्रोल करा, अजून काही गोष्टी तुम्ही रिव्हर्स करा, पण ते मेंटेन करणं हे, तुम्ही डायबिटिक रिव्हर्सवर डाएट केलं किंवा वेट लॉस केलं आणि मग परत तुम्ही मग मस्तपैकी हॉटेलमध्ये रोज जाऊन तुम्ही मॅकडॉनल्ड मध्ये तुम्ही गेलात, कुठे कुठे गेलात, रोज 25 लाडू तुम्ही पैसे जाऊन खायला सुरुवात केली, परत तुमचं वजन वाढणार, परत फॅट्स वाढणार. सो यू विल बी बॅक टू दॅट स्क्वेअर वन. सो एकदा केल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परत त्या पद्धतीची जीवनशैली. आणि लोक आता खूप नॉलेज आहे सगळ्यांकडे, तेव्हा जेव्हा आम्ही डायबिटिक रिव्हर्सलवर काम केलं जातं तेव्हा फक्त डाएटवर काम न करता योग्य व्यायाम असणं, मानसिक शांतता, माइंडफुल इटिंग करणं, अनेक गोष्टींवर काम केलं जातं, हिलिंगवर काम केलं जातं. म्हणजे या सगळ्या लेवलवर, ज्याला आपण होलिस्टिक अप्रोच म्हणतो, अशा पद्धतीने जेव्हा काम केलं जातं, बरेचदा म्हणजे असं म्हणतात की म्हणजे माझ्या वाचनात आलंय, मला माहिती नाही नक्की, पण जे लोक खूप रागीट असतात त्यांना डायबिटीस लवकर होतो किंवा काही काही जे आपले इमोशन्स आहेत, भीती. खरंच होतं का असं, म्हणजे आहे का? हा, म्हणजे जेव्हा मी बघते ना, जेव्हा असं जेव्हा मी वाचते तेव्हा मी रिलेट करते की त्या व्यक्तीला तू जास्त रागवतोस. जवळची व्यक्ती असेल तर बोलता येतं की तुझी चिडचिड आहे ना म्हणून तुझी शुगर वाढली आहे, असं बोलता येतं. पण काही जण असतात शांत झाली, त्यांना असतो डायबिटीस, मी ऑब्झर्व केले. पण बरेच, आता जर 10 पैकी 7-8 लोकांच तरी मी बघितलंय मॅच होतंय म्हणून. सो असं होऊ शकतं. बरं, एक थोडासा वेगळा आणि थोडा सेन्सिटिव्ह प्रश्न आहे की आय हॅव सीन दॅट की नाउअडेज देयर आर लॉट ऑफ इनफर्टिलिटी क्लिनिक्स आर रेजिंग अप इन द असे मशरूम सारखे ते येत आहेत. आणि याच्या मुळाची जेव्हा थोडासा अभ्यास केला तर तेव्हा लाईफस्टाईल हा एक पार्ट झाला, पण त्याच्यामध्ये डाएट काय इम्पॅक्ट करतं? डाएटचा तर खूपच इम्पॅक्ट आहे. आणि ऍज यू सेड राईटली, इनफर्टिलिटीचे जे केसेस आहेत ते खरंच म्हणजे आमच्याकडे पण खूप यायला लागले, कारण डॉक्टर रेकमेंड करतात. तर डाएट आणि ह्याचा खूप जास्त संबंध आहे. एकतर आता लाईफस्टाईल अशी झालेली आहे की कशाही वेळा असतात कामाच्या, आणि मग कशाही खाण्यापिण्याच्या वेळा असतात, आणि मग इतक्या ड्युटीज वगैरे असतात किंवा बाहेरून मागवलं जातं, उशिरा जेवलं जातं, सगळं निसर्गाच्या अगेन्स्ट चाललेलं आहे. मग आपण, तुम्ही जेवताय कधी, झोपताय कधी, म्हणजे व्हायरिंग प्रेग्नन्सी तर होणार नाही ना. त्यामुळे मग त्या सगळ्या वेळा सुद्धा पाळणं महत्वाचं आहे की त्या नवरा बायकोमध्ये योग्य तो संवाद असणं, की ज्या गोष्टीसाठी तुम्ही ते प्लॅन करताय, तुम्ही जर बाळासाठी प्लॅन करताय, त्यासाठी मग तुमचा फिटनेस पण तेवढाच महत्वाचा आहे. तुमचा जर फिटनेस चांगला असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्याच्यासाठी त्याचा फायदा होईल.
एवढंच नाही की तुमचं डाएट जर ऍसिडिक असेल, मसालेदार असेल, तेलकट असेल, तुम्ही खूप जास्त फास्ट फूड खाताय, तर तुमच्या हॉर्मोन्स मध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो, स्पर्म्स काउंटवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीवर नक्कीच फार विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी तो विचार करायला हवा की आपला लाईफस्टाईल कशी आहे, आपल्या खाण्याच्या वेळा कशा आहेत, आपण जे खातोय ते पौष्टिक आहे की नाही, त्याच्यामध्ये आपला ऍसिडिटी होणार नाहीये ना, किंवा अल्कलाईन फूड आपण घ्यायला पाहिजे, हॉर्मोन बॅलन्स. त्याच्यासाठी आपण जसं मगाशी थोडंसं मी स्मूदीज बद्दल डिस्कस केलं. आणि आमच्याकडे पॉझिटिव्ह केसेस आहेत, म्हणजे लोक जेव्हा डाएट प्रॉपरली करतात आणि खूप मनावर घेतात, दोघांनीही क्लिनिकमध्ये येणं आवश्यक आहे, दोघांनीही काम करणं आवश्यक आहे ह्याच्यावर. आणि डेफिनेटली यू गेट व्हेरी गुड रिझल्ट इफ युअर डाएट इज गुड. आणि ते शेवटी आपल्या गटवर काम करणारे, आपल्या मानसिकतेवर काम करणारे, आपल्या सगळ्याच गोष्टींवर काम करणारे, आपल्या हॉर्मोन्सवर काम करणारे. आणि द गुड हॉर्मोन्स आर देअर, डेफिनेटली विल गेट बेटर रिझल्ट. आणि हेल्दी चाइल्ड ते सुद्धा महत्वाचं आहे, कारण की बरेचदा असं होतं की इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही प्रेग्नन्सीच्या आधी काय डाएट घेताय, ज्या ठिकाणी तुम्हाला सीड पेरायचंय ती माती चांगली आहे का, हे पण महत्वाचं आहे ना. त्यामुळे आम्ही बऱ्याच लोकांना सांगतो की इफ यू आर प्लॅनिंग फॉर प्रेग्नन्सी, पहिल्यांदा तुम्ही आधीपासून डाएट सुरू करा. पण डाएट चालू केल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम सुरू होतात काही ना काहीतरी, त्यापेक्षा आधीपासून करा, सो दॅट द आउटकम इज बेटर. मुलाला काही त्रास नको, तुम्हालाही काही आजार नको, असंच हवं असेल तर दोन्ही लोकांसाठी हे गरजेचं, इन्फर्टिलिटीसाठी आणि जे लोक प्लॅन करतायत त्यांना तसा प्रॉब्लेम नाहीये, पण त्यांनाही डाएट गरजेचं. तुझ्या रिसॉर्टवर तुम्ही सगळेजण डाएट वाला फूड देता का बाकी सगळी चॉईस आहे तुम्हाला. जसं मी म्हटलं की आपल्याला द बॉल इज इन युअर कोर्ट. तुम्हाला डाएटचं फूड हवं असेल, आम्ही तुम्हाला सगळे मार्गदर्शन करू. हो, मी ते ऐकलंय तुमच्या होतात. येस, आमच्याकडे हेल्थ कॅम्प होतात तुमच्या रिसॉर्ट्सवर. म्हणजे वेळ असेल तर छोटस सांगते की एकदा आम्ही असा डाएट कॅम्प घेतला होता आणि आम्ही भरपूर ठेवलं होतं, सॅलेड्स, भाज्या, भाकरी, कडधान्य आणि काय ठराविक आम्ही फी ठेवली होती. तेव्हा आम्ही नवीन होतो, म्हणजे फार जास्त फी नव्हती. आणि लोकांनी एवढं एन्जॉय केलं ना फूड, म्हणजे डाएट्स आहे म्हटल्यावर दुप्पट खाल्लं त्यांनी, कारण त्यांना की हे डाएट्स आहे. इट वॉज गुड ऍक्च्युअली. सो त्यांनी व्यवस्थित खाल्लं आणि दे वर व्हेरी हॅपी. आणि त्याच्यानंतर जेव्हा लेक्चर सुरू झालं, पुढचं जेवण झाल्यावर जनरली काय होतं, लोकांना येतेच झोप. आणि सगळे इतके फ्रेश होते, कारण की ते जे फूड त्यांनी खाल्लेलं ते अजिबात तेलकट नव्हतं, हेल्दी होतं. सो आफ्टर दॅट ऑल्सो आमचं इतकं छान झालं, म्हणजे आमच्या सकट कोणाला झोप आली नाही. सो हे आमचं मुंबई जवळ आहे, वज्रेश्वरी रोड म्हणून, गणेशपुरी वज्रेश्वरी रोड आहे. तर तिथून म्हणजे वसई स्टेशन साधारण एक अर्धा पाऊण तास लागतो. आजूबाजूला सगळं भरपूर झाडी आहेत तिकडे, आणि मागे पूर्ण डोंगर वगैरे आहे, आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. पण आता तुम्हाला समजा, जसं मी मगाशी म्हटलं, चीट मील करायचं, तुम्ही आठवडाभर डाएट केलं, मग आमच्याकडे तुम्हाला कांदा भजी नक्की मिळेल. अरे वा, चलो, ओके. ऑन दॅट नोट, अर्चना, आय एम व्हेरी थँक्यू दॅट यू हॅव बीन हिअर. आमच्या प्रेक्षकांना एक नवीन दुर्गा आम्ही आज प्रेझेंट करू शकलो, की ती सगळ्याच गोष्टी व्यवस्थित सांभाळते. करिअर, रिसॉर्ट, वडिलांची बिगसी, बिझनेस, आणि सगळं छान. धन्यवाद. म्हणजे मला तुम्ही इकडे बोलवून हे थोडंसं माझं जे काही आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, आणि हा मान दिलात मला. अरे नाही, तर आय एम ऑल्सो फिलिंग व्हेरी नाईस अबाउट इट. थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, आपल्या अर्चनाचे सगळे डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळतील. तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्ही तिला ईमेलवर प्रश्न विचारू शकता, तुमचा फोन नंबर पण आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी कन्सल्ट करू शकता. फक्त वेळा पाहा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.